फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प. कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेडसह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक. साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ. स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल. कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999. कणकवली नगरपंचायतचा प्रचार आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. भाजपाचं कणकवली शहरातलं ब्रेन ज्याला म्हटलं जातं किंवा पालकमंत्री नितेश राणे यांच्याच शब्दात सांगायचं तर आर्किटेक्ट ऑफ कणकवली असं ज्यांना म्हटलं जातं ते गणेश उर्फ बंडू हरणे हे आपला पारंपरिक मतदारसंघ सोडून आता नाईक कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या 13 नंबर प्रभागातून निवडणूक रिंगणात आहेत. अर्थातच बंडू हरणे हे एक व्यक्तिमत्व एका प्रभागापुरतं निश्चितच मर्यादित नाही. कणकवली शहराचा जेव्हा विचार होतो, उल्लेख होतो, तेव्हा शहराचा चेहरामोहरा बदलणारा व्यक्ती किंवा त्या दृष्टीने विचार करणारा व्यक्ती म्हणून बंडू हरणे यांचं नाव समोर येतं. आपल्यासोबत आहेत गणेश उर्फ बंडू हरणे. शहराचा मागील 5 वर्षांमध्ये रिंग रोड जे काय झाले ते विस्तीर्णता म्हणजे जणू काय नॅशनल हायवे वाटावेत अशा पद्धतीचे जवळपास 12-12 मीटर रुंदीचे कणकवलीकरांनी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते किंवा 18 मीटर म्हणजे स्वप्नातही विचार केले नसतील अशा पद्धतीनं रिंग रोडचं जाळं तुम्ही विणलात. तसं पाहता ही साधी गोष्ट नाही बाई, कारण नागरिकांच्या तिथल्या स्थानिकांच्या जमिनी असतात आणि कणकवली शहरातला जमिनीचा रेट हा असं म्हटलं जातं की पनवेल म्हणजे मुंबई उपनगर जे आहे तिथपर्यंत पोचलेला आहे. मुंबईतला आणि म्हणजे पनवेल ठाणा इथला रेट आणि कणकवलीतला रेट हा जवळपास सारखा झाला आहे असं आहे. ही कमी कशी काय साधलीत? मुळात कणकवलीचा सन्माननीय आणि आदरणीय राणे साहेबांमुळे हा जिल्हा महाराष्ट्राची ओळख झाला आणि ते इथून त्यांचं राजकारण असलं म्हणजे राजकीय केंद्र असल्यामुळे कणकवलीचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर झालं. म्हणून कणकवलीला ग्लॅमर एक आला आणि त्यात कणकवलीचे रेट सुदैवाने देव स्वयंभू रवळनाथ आणि भालचंद्र बाबांच्या कृपेने जमीन म्हणजे कणकवलीचे रेट अतिशय पनवेल तुम्ही म्हणता तसं त्या खालोखाल आहेत, मान्य आहे, पण एक चांगली गोष्ट आहे. कारण आमचा इथला जो भूमिपुत्र आहे हा जो जमीन मालक आहे याच्या जमिनीला भाव अतिशय चांगला मिळावा, त्याची आर्थिक उन्नती चांगली व्हावी आणि म्हणूनच केवळ जर रोड झाले तर डेव्हलपमेंट उभी राहिली तर कणकवलीच्या आजूबाजूचे जे लोक आहेत हे कणकवलीत रहिवासाला येतील आणि इथे उभी राहिलेली घरं म्हणजे इथे वसणारी जे कुटुंब आहेत त्यांचं जे आर्थिक उत्पन्न महिन्याचं आहे तेच बाजारपेठांमध्ये खर्च होईल आणि एक आर्थिक साखळी ज्याला म्हणतात ती तयार होऊन एक व्यापारी असेल, छोटा मोठा व्यावसायिक असेल, दुकानदार असेल, याच्या आर्थिक किंवा व्यापारामध्ये आणखी चांगली भर पडणार म्हणजे चांगली भर पडेल आणि त्या निमित्तानं एक आर्थिक सुबत्ता या कणकवलीमध्ये दिवसेंदिवस वाढवावी लागेल आणि ती वाढवली जाईल. बंडूजी, अनेक विकास कामं झाली आहेत. जर आपण ठळकपणे सांगायची झाली तर आपल्या ह्या मागील 5 वर्षांची काही टर्म होती BJPची म्हणून त्यावेळी काय सांगाल, कुठल्या पद्धतीची विकास कामं कणकवली शहरात अगदी ठळकपणे सांगता येईल अशी उल्लेखनीय? तुम्ही बघा की कणकवलीची गरज म्हणजे या जिल्ह्याचीच गरज होती की प्रत्येकाला जे सेंट्रल बोर्डचे जे स्कूल आहे आपला विद्यार्थी चांगल्या दर्जाच्या शाळेत असावा म्हणून इथल्या पालकांना कोल्हापूर किंवा पुणे किंवा मुंबई येथे जावं लागायचं. त्या लहान मुलाबरोबर त्याची आई किंवा कोण घरातली आजी वगैरे तिथे रूम घ्यावा लागायचा. अत्यंत खर्चिक होतं. पण सन्माननीय ही गोष्ट ओळखून आमचे जे आत्ताचे पालकमंत्री आहेत नितेश राणे यांनी ओळखून डॉक्टर पवन पोद्दारांशी बोलून हट्टाने कणकवलीत पोद्दार इंग्लिश स्कूल घातलं. आज आपली जी मुलं आहेत पोद्दारमध्ये जी कोल्हापूर आणि मुंबई पुणेमध्ये जावं लागत होतं ते आता इथल्या इथे मिळतं आहे. अगदी दोडामार्गपासूनची मुलं स्कूल बसने इथे येतात, आपापल्या परत घरी जातात, आपापल्या घरचं जेवतात
आणि इथेच शिकतात, इथे स्टँडर्ड एक चांगलं एज्युकेशन इथे उपलब्ध त्यांना झालेलं आहे. हा एक झाला पोद्दार. नुसता पोद्दार ठेवलं नाही, एज्युकेशनल नुसते तिथेच आम्ही थांबलो नाही की रिंग रोडने अख्खी कणकवली जोडण्याचा प्रयत्न केला. काही टप्पे शिल्लक आहेत. मी मागेही बोललो होतो की संपूर्ण रिंग रोडसाठी 5 वर्ष पुरणारी नाहीत आणि आम्ही सुरुवात केली. 1-2.5 वर्षाचा मधला काळ जर गेला नसता प्रशासकीय राजवटीचा, तर हे रस्ते तुम्हाला पूर्णतः अगदी संपूर्ण रिंग रोडने कणकवली जोडली गेली असती. त्यात आपल्याला एक भर जी वरची बाजारपेठ की हा एरिया आणि कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे म्हणून कित्येक वर्ष तुम्ही पाहत आलात की कित्येक जणांनी नुसती आश्वासनं दिली की गणपती साना आणि जानवली जो ब्रिज आहे जोडणारा, पण आमच्या कारकिर्दीत आम्ही ते न होणारी गोष्ट पुरी करून दाखवली. ते खरं म्हणजे त्याला प्रशासकीय निकष जे काय होते ते अत्यंत किचकट होते. निकषामध्ये न बसणारच असं काम होतं खरं म्हणजे. ते कसं काय साध्य केलात? नाही, मुळात आधी कुठचं काम करायचं जर असेल आणि आपली मुळात पहिली गोष्ट सांगतो की कुठचंच काम अवघड नसतं. आपली इच्छा पाहिजे, खरोखरच काम करायची, दाखवत बसायची नव्हे, काम करायची. आणि मग ते एकदा काम करायचं ठरलं तर ते काम कसं होईल, प्रशासकीय अडचणी काय असतील, कुठच्या पद्धतीने प्रशासकीय अडचणीतून आपण त्याच्यावर वाटचाल केली पाहिजे, मार्ग काढले पाहिजेत. आणि तसा अभ्यास एकदा झाला की कुठचीही गोष्ट करणं फार मोठं अवघड राहत नाही. तुम्हाला सांगतो, हेच ब्रिज झाला पाहिजे, ब्रिज झाला पाहिजे. तिथे आता त्यांचा ब्रिज कम बंधारा हा कन्सेप्ट होता विरोधकांचा. गेली 15 वर्ष तुम्ही बघितलं, अनेक मंत्री आले, अनेक आमदार आले, यायचे, व्हिजिट करायचे. गेली 15-20 वर्ष अगदी ते घोरपडे साहेब पालकमंत्री असल्यापासून, अजितराव सरकार असल्यापासून अगदी आत्तापर्यंत. आता तिथे बंधारा, जेव्हा बंधारा असतो, आपण राजकीय लोक नवीन नाही आहोत. गेले कित्येक वर्ष, आम्हाला 30-35 वर्ष होत आली राजकारणात. आता आपण लहान राहिलेलो नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा प्रशासकीय अभ्यास हा असलाच पाहिजे ह्या वयात तरी. आता ब्रिज कम बंधारा जेव्हा घालणार, त्या बंधाऱ्याचं बॅक वॉटर जे आहे ते किती उंच बंधारा केला पाहिजे, की आजूबाजूला वस्ती आहे, जर त्या वस्तीतही पाणी जाता नाही, त्या हिशोबाने त्याला उंचीला एक लिमिटेशन्स असतं. हे उंच बरं, ही उंच केले की बॅक वॉटर किती गेलं पाहिजे ह्याचं एक गणित असतं. आणि हे गणित ते जुळत नव्हतं. तिथे जास्त स्टोरेज पाण्याचं होत नव्हतं आणि म्हणून तो बंधारा कधीही महाराष्ट्र शासनाचे जे निकष आहेत, म्हणजे लघु पाटबंधाऱ्याचे असू देत, पाटबंधाऱ्याचे असू देत, मध्यम पाटबंधाऱ्याचे निकष असू देत किंवा जलसंधारणाचे निकष असू देत, यात कुठच्याही परिस्थितीत ते बसणार नव्हतं. आणि म्हणून आपण ब्रिज, जे सबमर्शिबल ब्रिज तिथे होऊ शकतं, कारण त्याचा खडकाची जी खडक खाली आहे, खडक ते जवळजवळ तुम्हाला सांगतो 60 ते 80 फूट खाली आहे ज्याची टेस्टिंग, आणि ते परवडणारं नव्हतं. आणि म्हणून सबमर्शिबल ब्रिज हा त्याच्यावर एक टेक्निकल चांगला उपाय होता. आणि त्या हिशोबाने आम्ही त्या सर्व तज्ज्ञ लोकांशी, जे 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 क्षेत्रात ते सॉईल म्हणजे माती परीक्षणावाले असतील आणि ब्रिजमधले असतील, सबमर्शिबल ब्रिजमधले जे तज्ज्ञ असतील, यांच्याशी बोलून बसून ती सगळी चर्चा करून त्याची टेस्टिंग घेऊन नंतर हा ब्रिज असा करायचा हे ठरलं. आणि खास मी उल्लेख करेन की आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब जे आत्ता प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा ते आमचे पालकमंत्री होते आणि विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. तुम्हाला सांगतो, ही एक संधी होती की सार्वजनिक बांधकाम मंत्री हा आपला पाहिजे. आणि मग ही जर ते पद गेलं असतं तर आता कदाचित मला माहीत नाही, पण त्यांच्याच हातात हे होतं. आणि हे सर्व निकष आम्ही बसून घेतले त्यांच्या पाठीमागे राहून. राणे साहेबांनी सुद्धा त्यांना सांगितलं होतं, नितेश साहेब आमचे पालकमंत्री, ह्या गोष्टीच्या खास त्यांची मागणी होती. आणि म्हणूनच फक्त ते ब्रिज तिथे उभं राहिलं. आणि तुम्ही पाहताय, आणि आम्ही ब्रिज करणार म्हणून सांगितलं नाही. राजन, तुम्हाला आठवत असेल की आम्ही ज्या दिवशी ब्रिजची ऑर्डर मिळाली प्रशासकीय, त्या दिवशी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना बोलून मी आणि समीरजींच्या साक्षीने हे आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. बघा,
आणि बोलत बसायचं नाही, करत राहायचं. बोलत 20-20 वर्ष बोलत राहणार, किती वर्ष बोलत राहणार. झालो आता म्हातारे होत आलो. ही शेवटच्या सगळ्यांच्या जवळजवळ ते संदेश असो माझे असो, ही शेवटची 5 वर्ष काय हे आता लंगडे घोडे जास्त चालणार नाही. मग माझाही नाही किंवा कोणाचा नाही. त्यामुळे जे काय करायचं ते आताच करायचं आहे, नंतर नाही. केवळ तो ब्रिज असंच नव्हे तर बघितलं तर बारमाही धबधबा असेल म्हणा किंवा अन्य विकास कामं गार्डन जी आहेत म्हणा ती सुद्धा सुशोभीकरण झालं आहे. अगदी आपण बघितलं तर रेल्वेचं प्लॅटफॉर्म जो आहे बघितलं आपण किंवा एंट्री पॉईंट जो आहे तो तर जणू काय एअरपोर्ट त्याला साज आला आहे. जणू काय असं वाटतं की कणकवली एअरपोर्टच तिथं एअरपोर्टच तिथं बसवलं आहे की काय काय वाटतं. हे सगळं जे का म्हणजे एकंदरीत संपूर्ण कणकवली शहराचा चेहरामोहरा जो आहे तो बदल. खरं म्हणजे पालकमंत्री असं सांगतात की हा पहिला टप्पा आहे, अजून दुसरा टप्पा आहे, कदाचित आणखीन तिसरा टप्पासुद्धा असेल. कारण विकास ही निरंतर चालणारीच प्रक्रिया आहे. काय सांगाल त्या संदर्भात? तुम्हाला एक सांगतो की दर दिवशीचा सूर्य हा नवीन काहीतरी घेऊन येत असतो आपल्यासाठी. आपण त्यातलं काय चांगलं घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं. आणि हा टप्पा झालाच. दुसरा नाही, तिसऱ्या टप्प्याला आम्ही अगदी पूर्णपणे तयार आहोत. आमच्या डोक्यात आमचं प्लॅन तयार आहे. काय तुम्हाला एक एक दिसेल. तुम्हाला सांगतो कणकवलीसाठी सर्वांगीण म्हणजे चारही बाजूचा विकास झाला पाहिजे. आज आपल्याकडे IPS IAS डिफेन्समधले म्हणजे पायदळ असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये असतील, IT क्षेत्रातील असतील, ह्या अनेक अकॅडमीज ज्या शिक्षण घेण्यासाठी आपल्याला मुंबई, दिल्ली आणि आपले विद्यार्थी जातात जे टॅलेंट आहेत. पण इथे का येत नाहीत? इथे येऊ शकतात नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या. पण आपण त्यांना त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर करून दिलं पाहिजे. कारण एखादी एजन्सी म्हणजे अकॅडमी यायची झाली तर त्याला जमीन पाहिजे, मुळात जागा पाहिजे, इमारती पाहिजेत. मग ह्या इथून सुरुवात असते. मग आज आम्ही पुढच्या आराखड्यात खास करून एज्युकेशनल करता जागा उपलब्ध आम्ही करून ठेवलेली आहे. आज ज्या ज्या अकॅडमीज येतील यांना तिथे पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून तुम्हाला त्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या अकॅडमीज आणण्याशिवाय राहणार नाही. आणि कणकवली ही एक शैक्षणिक, जसं पूर्वी महाराष्ट्रात पुणे म्हटलं जायचं शिक्षणाची काय म्हणायचं माहेरघर, तसं ह्या कोकण झोनमध्ये कणकवली हे शिक्षणाचं माहेरघर केल्याशिवाय राहणार नाही. हा माझा राजन शब्द आहे. पंडूजी, आपण बघितलं तर दरवर्षी आपण नगरपंचायतच्या माध्यमातून दिवाळी बाजार भरवता. तसं बघितलं तर महिलांना किंवा इथले जे काय गृहउद्योजिका आहेत त्यांना एक 4 दिवसांपुरते पैसे मिळतात. आपण जसं म्हटलं किंवा हे पैसे एक भात शेतकरी म्हणतो की ठीक आहे म्हणजे पिकवायला खरा, परंतु थोरल्या दिवाळीपर्यंत पुरा आपणास म्हणजे भात मिळतं म्हणून उत्पन्न. तशाच पद्धतीनं ते पैसे 4 दिवसांमध्ये संपून पण जातात. महिलांसाठी विशेषतः कणकवली शहरच नव्हे तर परिसरातील महिलांसाठी काही विशेष असा उपक्रम राबवण्याचा आपल्या नगरपंचायतच्या माध्यमातून किंवा शहरामध्ये असं काही उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे काय? नगरपंचायत असेल म्हणा किंवा त्याच्यामध्ये राज्य शासन असेल म्हणा किंवा पालकमंत्री सोबत आहेत आपल्या. सुदैवानं पालकमंत्रीसुद्धा आपल्याच पक्षाचे जे आमदार आहेत स्वतःचे इथले. तर त्या दृष्टीने काही प्रयत्न आहेत का किंवा मानस काय आहे का, संकल्पना आहे का तशी? नक्कीच. या बाबतीत मी होतो, समीरजी नलावडे होते, गोट्या सावंतसाहेब होते. आम्ही पालकमंत्र्यांशी ह्या बाबतीत चर्चा केली. आणि तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटेल की आपली जी पंचायत 4 नंबर शाळाची जागा होती बघा पंचायत समितीच्या मागे, हीच सफिशियंट जागा आहे. इथे शासनातर्फे एक चांगला महिला उद्योजकांसाठी त्यांनी केलेले प्रोडक्ट्स असतील, त्यांनी म्हणजे थोडक्यात काय म्हणतो आपला काय उमेद उमेद तर हा उमेदच्या बाबतीतला जो मॉल आहे उमेद मॉल हा एक प्रशस्त मोठा मॉल तयार करण्याचा प्रस्ताव कमीत कमी माझ्या हिशोबाने 18 ते 20 कोटी रुपयाचा हा प्रस्ताव शासनाकडे सन्माननीय पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून गेलेला आहे. आणि लवकरच त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तिथे एक मोठा महिलांसाठीचा मॉल तिथे उभा राहिलेला दिसेल. आणि या मॉलमध्ये अनेक महिलांना आपले गाळे किंवा व्यवसाय करण्याची अतिशय चांगली संधी तिथे उपलब्ध होईल.
आणि म्हणून आणि ती झाल्याशिवाय महिलांना वर्षभर नव्हे कायमस्वरूपी आर्थिक स्रोत त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नातून मिळाला पाहिजे. आणि हा एकमेव उद्दिष्ट ठेवून सन्माननीय पालकमंत्री साहेब या उमेद मॉलची संकल्पना इथे राबवायची आहे आम्हाला. आणि हे कणकवलीत तुम्हाला एक काही दिवसातच शासकीय ज्या काही परवानग्या आहेत म्हणजे प्रस्तावित आहेत त्या मिळाल्यानंतर उभं राहिलेलं दिसेल. यासोबत बघितलं ना तर कणकवली शहरामध्ये बरीच अशी आरक्षित जागा आहे, जवळपास 23 आरक्षित जागा आहेत. त्या आरक्षणातून डेव्हलप झालं नाही अशा प्रकारचा शहर विकास आघाडीकडनं तुमच्यावरती आरोप होतो. काय सांगाल या संदर्भात? आता तुम्हाला एक सांगतो, आरक्षण आपण गार्डन रस्ते हे आरक्षितच होते ना. आणि 99 पासून होते, 99 पासून होते. एज्युकेशनल होतं, तिथे आपण पोद्दार आणलं. हे बरेच रस्तेसुद्धा डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये होते, तिथे आपण करतो आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी इथे ही आपलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं राहिलं आहे, ती स्पोर्ट्ससाठी आरक्षित होती, आपण केली ना. फेज एक पूर्ण केला, दुसरा करतो आहे, तिसरा करतो आहे. DP प्लॅन 99 पासून होता. 99 पासून कणकवली ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीवर कोण होतं? तुम्ही बघा ना कोण होतं. ह्यांना सत्तेवरून 8 नंतर गेले, तोपर्यंत DP तरी माहीत होता का? DP कधी उघडून पाहिला होता का? सांगावं ना. आणि 1 गुंठा तरी जागा यांनी DP प्लॅनची आरक्षणातली ताब्यात घेतली का? ती डेव्हलप केली का? की फक्त गणपती सण एक पूर्वीचा होता, तो परत मोडायचा, परत करायचा, परत पुढच्या 5 वर्षात तोच परत करायचा. या व्यतिरिक्त विकास आणि विजन काय आहे, काय ते सांगावं ना. आम्ही दाखवलं DP कसा डेव्हलप करतात ते. आणि टप्प्याटप्प्याने जी प्रायोरिटी आहे ही प्रायोरिटी दिली पाहिजे ना. मैदानावर किती मंत्री आणले यांनी, किती पालकमंत्री आले तेव्हाचे, ह्यांचे बरेच मंत्री आले. दरवर्षी क्रिकेटची एक स्पर्धा घ्यायची, एक मंत्री आणायचा, एक सेलिब्रिटी आणायचा आणि मैदान करणार म्हणून सांगायचं. केलं का? आम्ही करायला सुरुवात केली. आणि आम्ही संपादनाच्या वेळेला ह्यांची भूमिका काय होते हे तुम्हाला माहीत आहे. पण किती कोणाच्या भूमिका किती जरी काटे टाकायचे प्रयत्न केले तरी कणकवलीसाठी क्रीडांगण हे होणारच. आज आम्ही तिथल्या भूमिपुत्रांना जमिनीचा चांगला दर यावा म्हणून आज पहिल्या टप्प्यात 4 कोटी आमच्याकडे पडून आहेत. आणखी लागले तरी देणार. पण जमीन मालकांना सुद्धा नाराज करणार नाही. पण कणकवलीच्या तरुणाईला आणि आबावृद्धांना जे मैदान पाहिजे हे मैदान मी तुम्हाला सांगतो, आता लोक आम्हाला देतील निवडून अशी खात्री आहे आम्हाला. आमची सत्ता बसल्यानंतर तुम्हाला 1 वर्षभरात तिथे मैदान झालेलं दिसेल. पंडूजी, कणकवली नगरपंचायतचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला. बघितलं तर आता म्हणजे विरोधकांकडनं एक आरोप जे आहे ते राजकीय केले जात आहेत, त्यासोबतच काही आवाहनंसुद्धा केली आहेत. त्याच्यामध्ये इमोशनल थोडंसं त्यांच्या बोलण्याला हात घालण्याचा सुद्धा मतदारांचा प्रयत्न केला जातो आहे. शहर विकास आघाडीचे विरोधी उमेदवार जे आहेत आपले संदेश पारकर यांनी तर शहरवासियांना सांगितलं आहे की आता आवाहन केलं भाऊने की ही माझी शेवटची नगरपंचायत निवडणूक आहे, मला एकदा संधी द्या आणि मी पुन्हा एकदा शहराचा मला नगराध्यक्ष करा, मी शहराचा विकास करून दाखवतो असं म्हटलं त्यांनी. कसं पाहता या आव्हानाकडं? नाही, माझ्या दृष्टीने मलाच कधी कधी हसू येतं. कारण तुम्हाला सांगतो आम्ही एकत्र काम केलं आहे बरेच वर्ष. यांची पद्धतच आहे संदेशची की तुम्हाला सांगतो संदेश माझ्याबरोबर आम्ही एकत्र ग्रामपंचायतीत होतो. नंतर मग पंचायत समिती आली की म्हणायचा मी पंचायत समितीला राहतो. मग झेडपी आली की मला झेडपीला एकदा संधी मिळून देत. हेच काय की अर्बन बँकेतली जरी निवडणूक लागली तरी मीच राहतो. अर्बन बँकेत एकदा मला जायला मिळालं पाहिजे. नंतर आमदारकी बऱ्याच वेळा म्हणजे राणेसाहेब CM असतानासुद्धा लढवलेले आम्ही, तेव्हा त्यांच्याबरोबरच होतो. आता इतक्या वर्षापासून अगदी जस्ट आता घ्या आताची विधानसभा, ह्याच्यात त्यांचा तोच प्रचार होता की माझी शेवटची निवडणूक आहे, एकदा तरी मला संधी द्या, शेवटची संधी आहे, मला एकदा तरी संधी, असंच आव्हान होतं ना विधानसभेला. आणि आता विधानसभा झाली आणि 1 वर्षभर सुद्धा नाही झालं असेल किंवा झालं असेल जेमतेम. आता तेच आहे, परत नगरपंचायत आली, आता मला एकदा संधी द्या,
मला एकदा संधी द्या, मी काय विकास करून दाखवतो बघा. खरोखर तळमळ असेल त्यांना की इतके वर्ष सत्ता कणकवलीचे सत्तेवर होते, ते सरपंच 2 टर्म, 1 वेळा नगराध्यक्ष, त्यांना त्या टर्ममध्ये करता आलं नाही, हे त्यांच्या मनातलं त्यांचं दुःख आहे. म्हणून कदाचित वाटत असेल की आता मी तुम्हाला सांगितलं आम्ही दोघेजण आता 5 वर्षांनी लंगडे घोडे आहोत, काय खरं नाही. पण वाटत असेल की शेवटच्या टप्प्यात तरी मी जो 20 वर्ष विकास करू शकलो नाही, तर निदान शेवटच्या टप्प्यात तरी करता यावा, अशातली कदाचित ती तळमळ असेल. आणि हेही सांगतो तुम्हाला, पुढच्या 5 वर्षाने नगरसेवक म्हणून तरी मला संधी मिळाली पाहिजे. माझी काही इच्छा आहे, माझ्या वॉर्डसाठी तरी काहीतरी करायची. आणि म्हणून भावनिक आव्हान जर पुढच्या, आता कधी आहे ते, पुढचं 29ला येईल ना काहीतरी, तेव्हा जर असं भावनिक आव्हान त्यांच्याकडून झालं तर विशेष आश्चर्य वाटून तुम्ही घेऊ नका. बंडूजी, अक्षरशः तुम्ही जी खिल्ली उडवलीत. नगराध्यक्ष, विधानसभा, आमदारकीची निवडणूक, पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाची, त्यानंतर पराभव होईल. पराभवानंतर 5 वर्षानंतर 2030मध्ये ते म्हणतील की मला नगरसेवक पदाची संधी द्या, असं भावना गावाला देतील. संदेश पारकर यांची नस तुम्ही ओळखणारा, म्हणजे त्यांचे एक पूर्वीचे जिवलग मित्र आहात. काय राजकीय पावलं उचलली आता, त्यांच्या मनात काय चाललं असेल हे ओळखणारे म्हणून कोण बघितलं तर ते बंडू हरणे असं म्हटलं जातं. इलेक्शनसाठी बघितलं तर म्हणजे चक्रावणारी अशी शहर विकास आघाडी. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून राजन तेली, संदेश पारकर एकत्र, निलेश राणे त्यांच्या सोबतीला, म्हणजे त्यांचा शहर विकास आघाडीचा आधारवड कोण असेल तर निलेश राणे, सोबत महाविकास आघाडीचे पक्ष म्हणून अन्य पक्ष, हे चालू शकतं. नारा त्यांचा काय आहे की भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवलीसाठी ही शहर विकास आघाडी राजकारण विरहित. निवडणूक होऊन जाईल 3 तारखेला. 3 तारखेच्या निकालानंतर तुम्हाला काय वाटतं, संदेश पारकर कुठं असतील? कुठे असतील म्हणजे कणकवलीत असतील की मुंबईत असं नव्हे, कुठल्या पक्षात असतील नेमके, काय वाटतंय? कारण विचारण्याचा उद्देश हा आहे की कॉर्नर सभा झाली कांबळी गल्लीमध्ये, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट सांगितलं की संदेश पारकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे आणि म्हणून ते शहर विकास आघाडीमध्ये पक्षविरहित नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. जर ते पक्षविरहित नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील तर पुढे पक्ष म्हणून तर कुठला तरी पाहिजे, कुठे असतील असं वाटतंय? नाही, मुळात आधी भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त या बाबतीत सातत्याने मी आपल्या माध्यमातून पाहतोय. आम्ही कोणी काय बोलायचं नाही यावर ठरवलं आहे. पण आता एक सांगतो मी तुम्हाला एक साधं उदाहरण की मला एक सांगा की हे कोण बोलतं आहे? संदेश पारकर आणि राजन तेली बोलत आहेत. संदेश पारकरला आणि राजन तेलीला ही अख्खी कणकवली खूप वर्षापासून ओळखते. अगदी त्यांच्या वडिलार्जित याच्यापासून सगळी. यांच्याकडे काय होतं आणि आता काय आहे? लोक मूल्यमापन करतात ना. कोणी कुठच्या गोष्टी बोलाव्यात ह्याला काहीतरी तारतम्य आहे ना. त्यामुळे भ्रष्टाचार हे ते काय याच्यात काय कोणाच्या आलिशान गाड्या, अरे तुमच्या गाड्या तुम्हाला घालायला पॅन्टीन होत्या म्हणजे खरं आहे. या राजन तेलीला बगळा म्हणणारा संदेश पारकर, पांढरी चड्डी घालून होणारा बगळा म्हणणारा तुम्ही पाहिलंय काय? एकामेकाची काढताना आम्ही नाही काढत, हेच काढतायत, हेच आता आलेत, हरकत नाही या. आमचे विरोधक सगळे एकत्र आलेत. काय त्यांच्याकडे अजेंडा आहे हो? काय पक्षाचं चिन्ह ठेवलं नाही, पक्ष ठेवला नाही, काही ठेवलं नाही. कुठचा आधारस्तंभ आहे तर फक्त सन्माननीय निलेशजी राणे म्हणून. यांच्यातून निलेशजी राणे यांना फक्त वजा करा हो, फक्त वजा करा. या सगळ्यांच्या व ते इतर सगळं पक्ष, सगळे नेते, हे राजन तेली, संदेश पारकर आणि कोण ह्यांच्यातून वजा सन्माननीय निलेश राणेंना वजा करा. इज इक्वल टू काय येईल? 0. त्यांना बाजूला करा आणि ह्यांचं मूल्यमापन करा. काय पोटेन्शियल, काय व्हिजन, काय पूर्व इतिहास, पुढे काय करणार ह्याची खात्री जनतेला आहे. ह्यांना माहीत नाही जनतेला हे काय करणार.
इतके वर्ष काय केलं नाही तर पुढे पुढे काय करणार? काही नाही. हे निवडणुकीपुरतं कुठचं तरी पाहिजे, तुम्हाला सुद्धा काहीतरी मटेरियल पाहिजे म्हणून चाललेलं काम आहे. बाकी लोकांना, मतदाराला यांचे हे फक्त इंटरटेन होऊन बोलतात. जसं राजसाहेबांचं भाषणं लोक ऐकायला गर्दी होते, प्रत्यक्षात काही नाही, तशातली परिस्थिती आहे. आपण हा मुद्दा तुर्तास म्हणजे उपप्रश्न तो पण होता की संजय काळकर ह्या निवडणुकीनंतर 3 डिसेंबरनंतर कुठे असतील, हा प्रश्न थोडासा मी मागे ढळतोय. आणखीन त्याने जो नारा दिला आहे भयमुक्त, आणि थोडा दुसरा पाडा जो आहे तो म्हणजे भ्रष्टाचारमुक्त, हा नारा देत असताना भ्रष्टाचार ह्या मुद्द्यावरती त्यांनी विशेष जोर दिला आहे. 400 कोटी त्यांच्या म्हणण्यानुसार कणकवली शहर विकासासाठी 5 वर्षात आले, तर ते 400 कोटी गेले कुठे? आणि त्या 400 कोटीमध्ये टक्केवारी सत्ताधाऱ्यांची असते. त्यासोबतच जे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आहेत कणकवली शहरामध्ये विकास काम करणारे, त्यांच्याकडनं स्क्वेअर फूटच्या रेटने पैसे घेतले जातात सत्ताधाऱ्यांकडून. अर्थातच सत्ता आपलीच होती, म्हणजे तुम्ही उपनगराध्यक्ष होता, नगराध्यक्ष समिती लढे आणि सगळी BJPची टीम होती सत्ताधारी. आणि तिसरा मुद्दा त्यांचा असा आहे की भयमुक्त म्हणतानाच की कणकवली शहरात ज्या मोक्याच्या जागा होत्या, बिल्डिंग्स होत्या, त्यांना आगी लावल्या गेल्या आणि त्या बिल्डिंगच्या जमिनी ज्या होत्या त्या सत्ताधाऱ्यांनी हडप केल्या. असे 3 प्रकारचे मुद्दे त्यांच्याकडनं दिले जातात. त्याबद्दल काय सांगा? मुळात आधी पहिली गोष्ट, ह्या 5 वर्षात 400 कोटी आले नाही. 400 कोटी ताळंबा धरणारा सुद्धा मिळाले नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे एक साधारण रोडसाठी 6-7 कोटी रुपये सगळे आले, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी 4 कोटी रुपये आले, असं मिळून 30-32-37 कोटी रुपये आले. त्यांनी दाखवावं ना, प्रशासकीय मान्यता मिळेल ना माहितीच्या अधिकारात. यातून एक अनभिज्ञता दिसते. शहर आणि शहराची डेव्हलपमेंट होत असलेली ह्यांना काही माहितीच नाही आहे. ते 400 कोटीच उल्लेख करतात प्रेसमध्ये सुद्धा बघितलं तर. 400 एका शहराला जर आले तर करायला, म्हणजे डेव्हलपमेंट करायला माणसं तरी मिळतील का? काय 400 कोटीत रोड झाले, 6-7 कोटी लागले असेल पहिल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा DPDC प्लॅन नाही आहे 400चा. नाही, त्यांना माहीत नाही की पुऱ्या जिल्ह्याचा महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्याचा जो आराखडा जातो तो 300-325 कोटीचा जातो आणि त्याच्यातून 200-250 कोटी मिळतात. काय 400 कोटी फेक नरेटिव्ह पसरायचा म्हणजे किती पसरवायचा? 400 कोटी जर आमच्यापर्यंत आले असते ना शहरात 5 वर्षात आणि येऊ शकले असते तर हे आमच्या लंगोटीला धरून आमच्याबरोबर आम्ही फिरले असते. 400 कोटी नाही, तुम्ही काढून बघा, आम्ही तुम्हाला हिशेब देतो. हे सर्वसाधारण रिंग रोडला 3 कोटी 2 कोटी, एक 20-32 कोटी रुपये सगळ्या इतर सगळ्यांना हे 5-7.5 वर्षात आले आणि त्याच्यातूनही डेव्हलपमेंट दिसते. 400 कोटी काय साधी गोष्ट आहे? 400 कोटी. ते 2 मुद्दे आणखीन राहतात. जसं त्यांनी म्हटलं होतं की बिल्डर्सना, डेव्हलपर्सना धमकावलं जातं, त्यांच्याकडनं स्क्वेअर फूटच्या रेटनं पैसे घेतले जातात. 5 वर्षात कुठे तक्रार झाली आहे कणकवलीमध्ये, कणकवलीतल्या कुठल्याही बिल्डरकडनं अँटी करप्शनकडे? मला एक उदाहरण दाखवा. तुम्हाला ह्याही पलीकडचं सांगतो. कणकवलीत एक फक्त जेमतेम पूर्वी आपले कामत होते किंवा नाईक कुटुंबीय होते. आता नाईक कुटुंबीय कणकवलीत बिल्डिंग व्यवसाय करतातच ना. जर आमचा छळ असला असता तर नाईक कुटुंबांनी, आता प्रत्येक नाईक कुटुंबातला अगदी विजय भाऊ असतील, नंतर मुरलीभाई असतील नाईक, नंतर म्हणजे वैभव नाईक असतील, सतीश नाईक असतील, नंतर आपला सुशांत नाईक असेल, संकेत नाईक असेल, आता मुरलीभाईंचा मुलगा विनू असेल. हे वेगवेगळे नवीन बिल्डर ह्या कणकवलीत तयार होत आहेत आणि त्याचबरोबर अनेक बिल्डर्स कणकवलीत येत आहेत. हे जर भयाचं वातावरण असतं किंवा बिल्डरांना त्रास देण्याचा, तर चांगले बिल्डर किंवा हे नवीन बिल्डर झाले नसते ना तयार, दुसरीकडे गेले असते. तसं झालं का? जर म्हणून पोषक चांगलं वातावरण असल्याशिवाय राजनजी कोणीही बिल्डर किंवा बिल्डिंग व्यावसायिक येत नाही. जे आमच्याकडून चांगलं वातावरण आहे म्हणूनच कुठचाही बिल्डर नाईक फॅमिलीतला असो, इतर बाहेरचा असो, अगदी कणकवलीत आवडीने येतो, आनंदाने येतो आणि आपला प्रोजेक्ट पुरा करून अतिशय यशस्वीपणे जातो. हे होते गणेश उर्फ बंडू हरणे, जे प्रभाग 13 मधील भाजपाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, माजी उपनगराध्यक्ष आहेत. त्यांनी परखडपणे प्रभाग 13 विषयी आपली विकासाची कन्सेप्ट मांडलेली आहेत. त्यासोबतच कणकवली शहरामध्ये
आपण भाजपाच्या माध्यमातून कोणकोणता विकास केला आहे तेही सांगितलेलं आहे. त्यासोबतच विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी 5 वर्षांमध्ये काय काय योजना डोक्यामध्ये आहेत तेही सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बोधिरत्नसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, कणकवली. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.